हॅलो गाईज, वेलकम टू माय मेन्यू व्लॉग. सकाळ सकाळ आपली आवडती डिश म्हणलं तर कांदे पोहे. रोज जरी आईसाहेबांनी करून दिले तरी आपण खाईल. आणि पुष महिन्यातील आज पहिलाच रविवार होता. त्याची पण पूजा आईसाहेबांनी मस्तपैकी मांडून घेतली होती. बिल्डरचं इथं ट्रॅक्टरसोबत काहीतरी चालू होतं. थोडं उन्हामध्ये सेल्फी वगैरे काढावं म्हणलं, तोपर्यंत आईसाहेबांनी मला इथं काम करायला बोलवून घेतलं आणि व्हिडिओ काढत बसल्या. तोपर्यंत मी पण नाटक चालू केलं, माझ्या हाताला लागलंय म्हणून. पण तो नाटक आईसाहेबांना लगेच कळला. तोपर्यंत पार्सलवाल्याचा कॉल आला होता. मग पार्सल घेऊन आले. या पार्सलची मी खूप दिवसापासून वाट बघत होती आणि फायनली ते आलं होतं. बट पण साईजमध्ये मला प्रॉब्लेम झाला आहे. असो, पण कापड वगैरे मस्त होतं, त्यामुळे मी काय रिटर्न केलं नाही. घरी बसून बसून बोर होत होतं. मग बाबा पण बोलले, चल बाहेर जाऊन येऊ. बाहेर जायचं कारण म्हणजे मार्केटमध्ये जायचं होतं. कारण की थोडाफार किराणा पण संपला होता आणि खायचं सामान पण संपलं होतं. आईसाहेबांनी घरून निघताना भरपूर सारी बाजाराची लिस्ट दिलेली असते आणि तिथून निघताना सगळं डोक्यांमध्ये फिट पण केलेलं असतं. बट इथं आलं की काही सगळं डोकंच रिकामं झालेलं असतं. सगळं बघून तर कळतच नाही की काय घ्यावं काय नाही ते. लोणच्याच्या भरण्या एवढ्या मोठ्या असून पण बाबाचं निरीक्षण चालू होतं की आता ह्यातली कुठली घ्यावी. फायनली किराणा तर घेऊन झाला आणि इथं बिल चालू होतं. मला काय शांत बसवलं नाही. बिल चालू आहे तोपर्यंत म्हणलं अजून एखादी चक्कर टाकून यावी की कुठं काय भेटतंय का. आणि हे बाऊल मला खूप दिवसापासून घ्यायचे होते आणि बाबा पण बोलले घे म्हणून घेतले. आणि ह्या 3 ट्रेमधलं मला तिन्ही पण आवडले होते. बट मी घेतलं एकच. बसून बसून काय टाईम जात नव्हता म्हणून एक छोटंसं थम्सअप घेतलं. त्यानंतर बेकरीमध्ये आलो होतो. थोडीशी पेस्ट्री वगैरे घ्यायचं होतं आणि हे चॉकलेट बॉल पण मला आवडले होते, तर तेच घेतले. एवढं फिरून आम्हाला थोडीशी नॉर्मल भूक लागली होती. मग घरी जाता जाता हॉटेल दिसले तर म्हणलं चला खाऊया काहीतरी. तसं जास्त काय आम्ही जेवण केलं नाही, फक्त नॉर्मल सॅम्पल पनीर चिली घेतली होती, तीच खाल्ली आणि घरी आल्यावर हे चॉकलेट बॉल खाल्ले. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.